नमस्कार। सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित असलेले त्यांचा परिचय मी करून देतो। सर्वप्रथम सिद्धार्थ पटोळे हे आहेत, प्रमोद रामटेके, मी डॉक्टर भास्कर सुमन, प्रकाशजी बौद्ध आणि रोशनराव। तर एक अत्यंत नवीन विषय, ऐतिहासिक विषय घेऊन एक महानाट्य आम्ही समोर आणत आहोत। इतिहासामध्ये त्या विषयाबद्दल तेवढी काही माहिती नाही आणि तशा प्रकारचं साहित्य समोर आलेलं नाही, तरी परंतु त्या विषयाचा विकास करून एक महानाट्य तयार करण्यात आलेलं आहे आणि ते महानाट्याचं नाव आहे विश्वसुंदरी वासवदत्ता। तर वासवदत्ता हे बौद्ध साहित्यातील नाव आहे, तरी सुद्धा जे बौद्ध मंडळी आहेत किंवा जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यापैकी मला तरी वाटतंय जवळजवळ 1% लोकांना वासवदत्ताबद्दल माहिती असेल। 99% लोकांना अजूनही वासवदत्ताबद्दल माहिती नाही। आणि त्यामध्ये मुख्य कॅरेक्टर जो आहे, मेन पात्र भिक्षू उपगुप्त, सम्राट अशोकांच्या काळातील अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे बौद्ध भिक्षू उपगुप्त। बौद्ध भिक्षू उपगुप्त आणि वासवदत्ता यांच्यावर आधारित हे महानाट्य आहे। वासवदत्ता ही अप्रतिम सुंदर असते, जहां 272चा कालावधी आहे इसवी सन, म्हणजे हजारो वर्ष लोटून गेले परंतु हा विषय आलेला नाही किंवा तिच्याबद्दल असं काही पुस्तक किंवा असं महानाट्य किंवा काही असं आलेलं नाही। तर हा एक नवीन विषय आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। बौद्ध भिक्षू उपगुप्त हे मथुरेचे, वासवदत्ता सुद्धा मथुरेची। ती त्या काळामध्ये खूप सुंदरतेबद्दल खूप प्रसिद्ध अशी होती। तिच्या सौंदर्यावर भाळणारे अनेक लोक होते, परंतु ती मनापासून प्रेम करायची भिक्षू उपगुप्तावर। भिक्षू उपगुप्त हे सुद्धा सुंदरच होते, परंतु त्यांच्यामध्ये अशी प्रदीर्घ अशी भेट झालेली नव्हती। भिक्षू उपगुप्त आणि वासवदत्ता यांची भेट अशी प्रदीर्घ झालेली नव्हती। त्याने एकमेकाला पाहिलेलं होतं, वासवदत्तांनी पाहिलेलं होतं उपगुप्तांना, परंतु ते भिक्षू होते आणि भिक्षू अशा प्रेम प्रकरणात किंवा पडत नाही असं त्या वासवदत्ताला सुद्धा माहित नव्हतं, परंतु ती मनापासून प्रेम करायची। तर तिच्याकडे सखी नावाची दासी होती, त्याला नोकराणी म्हणायची किंवा दासी म्हणायची त्या काळामध्ये। तर तिच्यातर्फे ती त्यांना मेसेज पाठवते, संदेश पाठवते भिक्षू उपगुप्तांना। ती संदेश घेऊन जाते भिक्षू उपगुप्तांकडे। अत्यंत मार्मिक वाक्य आहे। भिक्षू उपगुप्त काय म्हणतात, ठीक है सखी, मैं अवश्य मिलने आऊंगा वासवदत्ता को, किंतु उपयुक्त समय आने पर। आप देख लीजिए, ये जो सेंटेंस है, ये जो वाक्य है बहुत ही मार्मिक है। मैं आऊंगा,
ये नहीं कि मैं आऊंगा नहीं, मैं आऊंगा लेकिन उपयुक्त समय आने। तो ऐसा करते करते वो असं करत करत ती मेसेज त्यांचा संदेश त्यांना पाठवते, वासवदत्ताला सांगते तिची नोकरानी सखी नावाची। तर तिला खूप आनंद होतो की खरोखरच मला भेटायला येणार आहे, उपगुप्त मला भेटायला येणार आहेत, माझ्या मनातील जो प्रियकर आहे तो मला भेटायला येणार। ती ती प्रतीक्षा मग त्याची वाढत जाते, उत्सुकता वाढत जाते की आता येईल, उद्या येईल। असं करता करता दिवसेंदिवस लोटून जातात। पुन्हा ती पाठवते त्यांच्याकडे, म्हणजे असं 2-3दा पाठवते ती। तर प्रत्येक वेळेस ते म्हणतात की बा आऊंगा लेकिन मैं उपयुक्त समय आने पर। तर असं करता करता ती चिंताक्रांत होते की आपल्या मनातील जो प्रियकर आहे आपल्याला भेटायला येणारच आहे, परंतु केव्हा भेटणार। तर ही प्रतीक्षा अशी वाढत जाते, प्रदीर्घ अशी वाढत जाते। आणि मग नंतर कथेला एक वेगळं वळण येतं। एक तिच्या सौंदर्याने झपाटलेला, कारण ती पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध होती सौंदर्याबद्दल, तर असा झपाटलेला पत्रकार, लंडन येथील पत्रकार हा मथुरेला येतो, तिचे चित्र रेखाटण्यासाठी येतो। मथुरेला आल्यानंतर तिच्या नृत्य महलामध्ये तो चित्रकार तिचे चित्र रेखाटतो। तिचे चित्र रेखाटत असताना एक खबरी, राजाचा खबरी तो पाहतो ते दृश्य, आणि ती बातमी मथुरा नरेशला जाऊन सांगतो। तर मथुरा नरेश तेव्हा क्रोधित होतात आणि तिला पकडून आणण्याचे आदेश देतात। त्यांचे सैनिक तिला फरफडत असे पकडून नेतात, राजासमोर उभे करतात। त्यावेळेस तो राजा तिला सजा सुनावतो आणि तिने केलेल्या गुन्ह्याबद्दल, म्हणजे परदेशी लोकांना आश्रय देणे हा कायद्यानुसार गुन्हा असतो, तिने कायदा मोडला म्हणून तिला सजा सुनावण्यात येते। आणि सजा कोणती सुनावतात, तिचे नाक आणि कान कापण्याचे आदेश मथुरा नरेश। मथुरा नरेश जो आदेश देतो त्यानंतर तिचे नाक आणि कान हे निर्दयपणे कापल्या जातात आणि त्याचे सैनिक तिला तिच्या नृत्य महलामध्ये सोडून देतात। नाक आणि कान कापल्यानंतर ती अत्यंत विद्रूप होते। जी सुंदरता होती ती सुंदरता चालली जाते आणि विद्रूप झाल्यानंतर ती आपल्या महलामध्ये कमऱ्यामध्ये बसलेली असताना दरवाजावरती थाप पडते। दरवाजा ठोठावला जातो, थाप पडते। ती थाप ऐकून तिला असं वाटतं की आता कोण आपल्याला भेटायला येणार आहे, आता कोण आपल्याला भेटायला आलेला आहे, कारण सगळे सोडून गेलेले असतात। ती दरवाजा उघडते, त्यावेळेस तिच्या समोर चक्क भिक्षू उपगुप्त उभे असतात। त्यावेळेस ती प्रश्न विचारते, क्या बोले यही ये उपयुक्त समय है मुझसे मिलने का, जबकि मैं विद्रूप हो चुकी हूं। अब वो सुंदरता चली गई है, क्या यही एक उपयुक्त समय है। भिक्षु उपगुप्त अत्यंत शांतपणे तिला उत्तर देतात, हा बोले, हा वसु, यही एक उपयुक्त समय है तुमसे मिलने। ही सुंदरता, जी शारीरिक सुंदरता जी आहे ही क्षणभंगूर आहे। शारीरिक सुंदरता ही क्षणभंगूर असते,
वैचारिक सुंदरता ही चिरकाल टिकणारी असते. त्यानंतर तिच्यामध्ये फार परिवर्तन होतं आणि ती बौद्ध भिक्षुनी बनते. तर हा एक कथा संक्षेप आहे त्या महानाट्याचा. तर हे महानाट्य याचा पहिला प्रयोग आम्ही 15 ऑगस्टला करायचं ठरवलेलं आहे आणि नागपूरला आणि निःशुल्क होणार आहे प्रयोग. सुरेश भट सभागृहामध्ये ठरवलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे अत्यंत मार्मिक नाटक आहे. ही कथा म्हणजे कधीही समोर आलेली नाही, सत्यकथेवरच आहे.